दरवाजा उघडू नकोस, मस्ती रात्र झालीये. मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो. एकदा मी मित्रांबरोबर बसलो होतो, तेव्हा आमच्या गप्पा रंगल्या आणि माझ्या मित्राने मला त्याच्यासोबत घडलेली एक गोष्ट सांगितली. तीच आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी बीडचा आहे. मी लहानपणापासूनच मस्तीखोर होतो. माझे काही ना काही कांड सुरूच असायचे. म्हणून मला घरच्यांनी हॉस्टेलला पाठवलं. हळूहळू मी तिथल्या मुलांना ओळखायला लागलो. आमच्या हॉस्टेलच्या 2 ब्रांच होत्या. आमच्या हॉस्टेलच्या मागच्या बाजूला एक मोठा पाण्याचा जार होता. कधी कधी पाणी संपलं की आम्ही पाणी आणायला तिथंच जायचो. त्याच्या पलीकडं एक पिंपळाचं झाड होतं. आता पिंपळाचं झाड म्हणलं की त्यावर भूतं आलीच, त्यामुळे त्या बाजूला जाताना भीती वाटायची. जायचं झालं तर मी कोणाला तरी सोबत घेऊनच जायचो. ते झाड खूप जुनं असावं, पण दिसायला ते अगदी भयानक होतं. एकदा मला तहान लागली, पण नेमकंच हॉस्टेलमधलं पाणी संपलं होतं. मी वॉचमन काकांना विचारलं की आता पाणी कुठे मिळेल, तर ते म्हणाले की तुला मागच्या बाजूला जावं लागेल. तिथे एक पाण्याचा जार आहे, त्यातून तू पाणी घे. आता भरपूर रात्र झाली होती. सगळे झोपून गेले होते. मी माझ्या मित्रांना उठवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण ते काही उठत नव्हते. आता काय करावं हा प्रश्न मला पडला. मी आता एकटं जाण्याचं ठरवलं. एकटं जाण्याची हिंमत तर नव्हती, पण आता जावं लागणार होतं, कारण माझा नाईलाज होता. मी माझी पाण्याची बाटली घेतली आणि त्या बाजूला गेलो. पाण्याची बाटली भरत असताना मला आवाज आला. मी मागं बघितलं तर कोणीतरी ते पिंपळाचं झाड हलवत होतं. माझ्या अंगावर क्षणभरात काटा आला. मी घाबरलो आणि पळायला लागलो, पण माझे पाय आता जड झाले होते. मला त्या जागेवरून थोडंही हलता येत नव्हतं. मी आरडाओरडा करू लागलो, पण भीतीमुळं माझा आवाज पण निघत नव्हता. आता माझ्यावर मोठं संकट आलं होतं. काय करू हेच मला सुचत नव्हतं. मी त्या झाडाकडे पाहिलं तर काय, त्या झाडावर कोणीतरी पांढरी कपडे घालून बसलं होतं आणि झाडावर जोरजोरात उड्या मारत होतं. तो एक माणूस होता, जो मध्येच जोरजोरात हसत होता. त्याच्या हसण्याचा आवाज जरी आला तरी माझ्या अंगावर काटा येत होता. काय करू आणि काय नको असं मला झालं होतं. शेवटी 5 मिनिटांनंतर तिथे वॉचमन काका आले आणि मला एका जागी थांबलेलं बघून म्हणाले, काय रे पोऱ्या, पाणी भरायला आलता ना, मग इथं का थांबला? मी त्यांना झालेला प्रकार सांगितला, पण ते म्हणाले, काय पण बोलू नको. 10 वर्ष झाले इथं काम करतोय. आजपर्यंत मला असलं कधीच जाणवलं नाही, आणि तू काय पण बोलतो? पाणी घेतलं ना, आता जात. मी पण हॉस्टेलमध्ये निघून आलो. मी आता विचार करत होतो. मला झोप पण येत नव्हती. एकतर मी एकाच जागी होतो आणि मला हलवत पण नव्हतं. पण जसेच वॉचमन काका आले तसाच तो माणूस गायब झाला. आता मी चांगलाच घाबरलो असल्यामुळे मला झोप पण येत नव्हती. मी हेडफोन्स लावले आणि गाणे ऐकत बसलो. अर्धा पाऊण तासानंतर माझं लक्ष खिडकीकडे गेलं. तो माणूस आमच्या खिडकीच्या बाहेर एका झाडावर बसला होता आणि जोरजोरात हसत होता. 2 मिनिटांनंतर तो झाडावर जोरजोरात उड्या मारायला लागला. मी जसंच त्याच्याकडे पाहिलं तसंच त्याने मला इशारा केला आणि इकडे ये असं खुणावलं. आता मी चांगलंच घाबरलो. मी मित्रांना उठवायला लागलो, पण कोणीच उठत नव्हतं. कसं बसं धाडस करून मी ती खिडकी बंद केली आणि अंगावर घेतलं. मग मला कधी झोप लागली हे माझं मला माहीत नाही. सकाळी मी लवकर उठलो आणि रात्री घडलेला सगळा प्रकार मित्रांना सांगितला. पण त्यातले काही जण म्हणाले की येड्यागत काही पण बोलू नकोस. आम्ही इथं भरपूर वर्ष राहतोय, तू उगाच कुठून पण बघून थापा मारू नकोस. पण त्यातले काही जण होते, त्यांना बरेचदा हे जाणवलं होतं. ते आता चांगलेच घाबरले होते. त्यानंतर बरेच दिवस उलटले. आमच्या एका मित्राकडे नेटफ्लिक्सचा सबस्क्रिप्शन होतं. आम्ही सगळे रात्रीची सिरीज बघणार होतो. आम्ही सकाळीच लागणारं साहित्य आणलं होतं. रात्री 9:30च्या दरम्यान आम्ही सिरीज बघायला बसलो. आम्ही आमच्याच नादात होतो, पण आम्हाला नंतर असं काही भयानक होईल याची कल्पना नव्हती. आम्ही सिरीज बघत असताना मला परत खिडकी बाहेर तो आवाज आला. पण आता बाकीच्यांना कशाला घाबरवायचं म्हणून मी काहीच बोललो नाही. जरा वेळाने माझ्या एका मित्राचं लक्ष त्या खिडकीकडे गेलं. त्याला त्या झाडावर तो माणूस दिसला. त्याने आम्हाला खुणावलं. तसेच सगळेजण शांत बसले, कारण तो माणूस आमच्या रूममध्ये शिरला होता. आमची चांगलीच तंतरली.
त्या माणसाने पांढरा शर्ट आणि खाली पांढरा पायजमा घातला होता. त्याला मोठमोठ्या दाढी मिशा होत्या. तो आमच्या समोर येऊन थांबला. हळूहळू तो आमच्या जवळ येऊ लागला. आम्ही चांगलेच घाबरलो आणि जोरजोरात ओरडू लागलो. तसेच साईडच्या रूम मधले काही जण आमच्या रूम मध्ये आले. त्यांना पण तो माणूस दिसला आणि क्षणात गायब झाला. त्यांना पण चांगलाच धक्का बसला होता. आम्ही खाली जाऊन वॉचमन काकांना सांगितलं. आता आम्ही सगळेजण गेलोय म्हणून ते पण आमच्या मागं आले. त्यांनी खोलीत बघितलं तर कोणीच नव्हतं. त्यांना हे सगळं खोटं वाटत होतं. आम्ही म्हणालो, काका, तो माणूस झाडावर जोरजोरात उड्या मारत होता. वॉचमन काकांनी आमच्या रूमचा खालचा एरिया बघितला तर तिथं झाडाच्या फांद्या आणि पानं गळून पडली होती.